तर इकडे गुजराती समाजाबद्दल नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय। या वादाबाबत नितेश राणेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। हे करण्यामागचा उद्देश काय होता आणि नेमकी हीच वेळ तुम्ही का साधलीत? एक महिना अगोदर ट्विटरच्या माध्यमातून गुजरातच्या विकासाबरोबर एक चर्चा होत होती आणि त्या ट्विटरच्या माध्यमातून मी असं एक ट्विट केलं की गुजरातमध्ये अगर एवढा विकास होत असेल तर गुजराती लोक पहिलं मुंबई सोडून गुजरातकडे जातील। अगर मोदींनी खरंच एवढा विकास केलेला असेल गुजरातचा तर ते हे जाणार निश्चित पद्धतीने। अशी भूमिका मी त्या निमित्ताने एक राजकीय भूमिका मांडलेली, कुठल्याही समाजाविरोधात किंवा कुठल्याही जातीविरोधात मांडली नव्हती। तुमचा रोख नेमका कोणावर आहे? नरेंद्र मोदीवर आहे की गुजराती समाजावर आहे? मी माझ्या ट्विटरच्या माध्यमातून पण आणि कालच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी सरळ नरेंद्र मोदींवरच मी माझा निशाणा साधला होता। माझी त्या इंटरव्ह्यूची हेडलाईन पण अगर तुम्ही पाहिली तर लोक जे नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवतात मग त्यांनी गुजरातमध्ये जावं असं एक सरळ वाक्य मी सांगितलेलं आहे। जे एक राजकीय भूमिका आहे ती कुठल्याही समाजाला सांगत नाही की आम्ही बाहेर निघा, की तुम्हाला आम्ही हकलवणार, की तुम्हाला मारणार। जसं एमएनएसनी बीजेपी आपला बिहार आणि यूपीवाल्यांबरोबर केलेलं तसं आमच्या लोकांनी कोणाला मारलं का? तसं आमच्या लोकांनी कोणाला हात लावलं का? काल 2-3 दिवसापासून माझ्या विरुद्ध किंवा मराठी माणसाच्या विरुद्ध ज्या पद्धतीने ट्विटरला बोलले जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। तर नितेश राणे यांचं ट्विटरवरचं विधान तपासून कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री आर पाटील यांनी दिली आहे। त्यांचं जे वक्तव्य आहे ते आम्ही तपासून बघू, त्यात काही आक्षेपार्ह असेल तर जरूर कायद्याप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक आहे ती केली जाईल। पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाला देशात कुठेही जाऊन वास्तव्य करण्याचा अधिकार आहे। ह्या घटनात्मक तरतुदीबद्दल अशा पद्धतीने कोणालाही आक्षेप घेता येणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।